नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM फर्स्ट इयरमधील ॲनाटॉमी या विषयातील युरिनरी सिस्टीम याबद्दल क्लास घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. तर मूत्रवाहन संस्था म्हणजेच युरिनरी सिस्टीम ही शरीरातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, ज्यामध्ये शरीरातील चयापचय प्रक्रियेमुळे म्हणजेच मेटाबॉलिझम प्रक्रियेमुळे निर्माण होणारे अपायकारक पदार्थ म्हणजेच खराब पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचे कार्य ही संस्था करत असते, म्हणजेच युरिनरी सिस्टीम करत असते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण, यासोबत इलेक्ट्रोलाइट्स तसेच रक्तदाब, यासोबत ॲसिड बेस बॅलन्स आणि रक्तातील विविध घटकांचे संतुलन राखण्यामध्ये युरिनरी सिस्टीम खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे क्षारांचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचे काम करत असते. तसेच रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरलासुद्धा मेंटेन करण्याचे काम युरिनरी सिस्टीम ही करत असते. तसेच मूत्रवाहन संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील ब्लडचे शुद्धीकरण म्हणजेच प्युरिफिकेशन ऑफ ब्लड हे मेन कार्य असते. तसेच मूत्राची निर्मिती करणे म्हणजेच युरिनचे फॉर्मेशन करणे आणि शरीरातील अपायकारक पदार्थ युरिनद्वारे शरीराच्या बाहेर टाकण्याचे काम युरिनरी सिस्टीम ही करत असते. नेक्स्ट आहे ऑर्गन्स ऑफ युरिनरी सिस्टीम, म्हणजेच युरिनरी सिस्टीममध्ये कोणकोणते अवयव येतात हे पाहूया. युरिनरी सिस्टीममध्ये 2 किडनी असतात. तसेच युरेटर म्हणजेच मूत्रवाहिन्या या 2 असतात. यासोबत मूत्राशय म्हणजेच युरिनरी ब्लॅडर हे एक असते आणि मूत्रमार्ग हा एक असतो. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला एक अशा 2 किडन्या असतात. तसेच राईट साईडला एक युरेटर आणि लेफ्ट साईडला एक युरेटर असे 2 युरेटर असतात आणि युरिनरी ब्लॅडर हा एक असतो आणि युरेथ्रा हा एक असतो. हे सर्व युरिनरी सिस्टीममध्ये येणारे ऑर्गन्स आहेत. तर आता आपण युरिनरी सिस्टीममधील सर्वात महत्त्वाचा ऑर्गन म्हणजेच किडनी याबद्दल सविस्तर पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. मूत्रपिंड म्हणजेच किडनी हे मूत्रवहन संस्थेमधील मुख्य अवयव आहे. म्हणजेच किडनी हे युरिनरी सिस्टीममधील सर्वात मुख्य ऑर्गन आहे. तसेच शरीरातील रक्त गाळून म्हणजेच शरीरातील रक्त फिल्टर करून त्यामधील अपायकारक पदार्थ म्हणजेच खराब पदार्थ वेगळे करून मूत्र तयार करण्याचे कार्य म्हणजेच युरिन तयार करण्याचे कार्य हे मूत्रपिंड करत असते, म्हणजेच किडनी हे करत असते. नेक्स्ट किडनीचे लोकेशन पाहूया. तर किडनी ही उदर गुहेच्या म्हणजेच ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या मागील भागात असते. तसेच ते मणक्याच्या दोन्ही बाजूंना म्हणजेच स्पायनल कॉर्डच्या दोन्ही बाजूंना रेट्रोपेरिटोनियल पोझिशनमध्ये स्थित असते. तसेच उजवी किडनी ही यकृतामुळे म्हणजेच लिव्हरमुळे डाव्या मूत्रपिंडापेक्षा थोडी खाली असते, कारण की राईट किडनीच्या वरच्या बाजूला लिव्हर असल्यामुळे राईट किडनी ही थोडीशी खालच्या बाजूला असते ॲज कम्पेअर टू लेफ्ट किडनी. नेक्स्ट किडनीची साईज अँड वेट पाहूया, म्हणजेच आकार आणि वजन. तर किडनीची लांबी ही साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर इतकी असते. तसेच किडनीची रुंदी ही 5 ते 7 सेंटीमीटर इतकी असते. याचसोबत किडनीची जाडी म्हणजेच थिकनेस ही 2 ते 3 सेंटीमीटर इतकी असते. याचसोबत किडनीचे वजन हे 120 ते 150 ग्राम इतके असते. नेक्स्ट एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ किडनी पाहूया, म्हणजेच किडनीची बाह्य रचना. तर किडनीच्या बाह्य रचनेमध्ये सर्वप्रथम आहे रिनल कॅप्सूल, जे की मूत्रपिंडाभोवती असलेले संरक्षणात्मक आवरण आहे. किडनीच्या बाह्य आवरणामध्ये दुसरे आहे हायलम, ज्या ठिकाणी रिनल आर्टरी, रिनल व्हेन, नर्व्स आणि युरेटर प्रवेश करतात. तसेच किडनीच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच बाह्य आवरणामध्ये फायब्रस टिश्यू हे असतात, जे की मूत्रपिंडाचे संरक्षण करत असतात. नेक्स्ट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी पाहूया. तर किडनीची अंतर्गत रचना पाहूया. तर यामध्ये किडनीच्या आतमध्ये सर्वप्रथम रिनल कॉर्टेक्स असतो.
रिनल कॉर्टेक्स हा मूत्रपिंडाचा बाह्य भाग आहे. यामध्ये ग्लोमेरुलाई आणि नेफ्रॉनचा काही भाग आढळतो. तसेच रक्त गाळण्याची म्हणजेच फिल्ट्रेशन करण्याची प्रक्रिया मुख्यतः रिनल कॉर्टेक्समध्ये होते. तसेच इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीचा दुसरा भाग हा रिनल मेडुला आहे. रिनल मेडुला हा मूत्रपिंडाचा आतील भाग आहे. यात रिनल पिरॅमिड्स असतात. येथे लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्ट आढळतात, जे की डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीचा तिसरा भाग हा रिनल पिरॅमिड आहे, जो की त्रिकोणी आकाराची रचना असून युरिन कलेक्ट डक्टकडे पाठवतात. तसेच इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीचा चौथा भाग हा रिनल कॉलम्स आहे, जो की दोन पिरॅमिड्समधील भागास रिनल कॉलम्स असे म्हटले जाते. किडनीच्या आतील भागामधील पाचवा भाग हा मायनर क्लॅक्स आहे, जी की पिरॅमिड्समधून आलेले युरिन गोळा करतात. तसेच इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीचा सहावा भाग हा मेजर क्लॅक्स आहेत, ज्यामध्ये मायनर क्लॅक्समधून युरिन गोळा करतात. आणि इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीमधील लास्ट भाग हा रिनल पेल्विस आहे, जो की युरिन जमा करून स्क्रीनवर जी डायग्राम दिसत आहे यामध्ये सर्व इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीचे भाग दाखवलेले आहेत. नेक्स्ट आहे किडनीमधील सर्वात महत्त्वाचा भाग किंवा किडनीमधील फंक्शनल युनिटसुद्धा म्हणू शकतो, ज्यालाच आपण नेफ्रॉन असे म्हणतो. तर नेफ्रॉनची डेफिनेशन पाहूया. नेफ्रॉन हे किडनीचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, म्हणजे हे एक कार्यरत युनिट आहे. तसेच प्रत्येक किडनीमध्ये सुमारे 10 लाख इतके नेफ्रॉन्स असतात आणि या नेफ्रॉन्समध्येच फिल्ट्रेशनचं काम होत असते. नेक्स्ट आहे पार्ट्स ऑफ नेफ्रॉन्स. तर यामध्ये नेफ्रॉनचे एकूण 6 पार्ट्स आहेत. सर्वप्रथम आहे ग्लोमेरुलस, दुसरा आहे बाउमन्स कॅप्सूल, तिसरा आहे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स, ज्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये PCT म्हणतात. चौथा आहे लूप ऑफ हेनले, पाचवा आहे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स, ज्यालाच DCT असे म्हणतात. आणि सहावा आहे कलेक्टिंग डक्ट, जो की तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. नेक्स्ट आपण नेफ्रॉनचे जे पार्ट्स आहेत त्याबद्दल पाहूया. तर सर्वप्रथम आहे ग्लोमेरुलस. तर यामध्ये ग्लोमेरुलसमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे असते आणि ग्लोमेरुलस येथे रक्त फिल्टर केले जाते. नेफ्रॉनचा दुसरा भाग हा बाउमन्स कॅप्सूल आहे, ज्यामध्ये ग्लोमेरुलस भोवती असलेले कपासारखी जी रचना आहे त्याला बाउमन्स कॅप्सूल म्हणतात, ज्यामध्ये फिल्टर झालेले द्रव हे जमा केले जाते. तसेच नेफ्रॉनचा नेक्स्ट भाग हा PCT आहे, ज्यालाच प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स असे म्हणतो, ज्यामध्ये सर्वाधिक रिऑब्झॉर्प्शन केले जाते, म्हणजे पुनर्शोषण केले जाते. तसेच नेफ्रॉनचा नेक्स्ट भाग हा लूप ऑफ हेनले आहे. तर लूप ऑफ हेनलेमध्ये पाणी व सोडियमचे संतुलन राखले जाते. तसेच नेफ्रॉनचा नेक्स्ट भाग हा DCT आहे, ज्यालाच डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स असे म्हणतो, ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखले जाते, म्हणजेच क्षारांचे संतुलन राखले जाते. आणि नेफ्रॉनचा लास्ट भाग हा कलेक्टिंग डक्ट आहे, ज्यामध्ये अंतिम युरिन गोळा करून रिनल पेल्विसकडे पाठवले जाते. नंतर ते युरिन रिनल पेल्विसकडे गेल्यानंतर तिथून समोर जाण्यासाठी ज्या वाहिन्या असतात त्यांना मूत्रवाहिनी किंवा इंग्लिशमध्ये युरेटर असे म्हणतात. तर ते गोळा केलेले जे युरिन आहे ते युरेटरमार्फत युरिनरी ब्लॅडरमध्ये पाठवण्याचे काम मूत्रवाहिनी करत असते. तर मूत्रवाहिनीची सर्वप्रथम डेफिनेशन पाहूया. मूत्रपिंडातून मूत्र हे म्हणजेच युरिन हे मूत्राशयापर्यंत नेणाऱ्या नलिकेला युरेटर असे म्हणतात. किडनीमध्ये जे युरिन तयार झालेले आहे ते युरिन युरिनरी ब्लॅडरपर्यंत वाहून नेणाऱ्या नलिकेला युरेटर किंवा मूत्रवाहिनी असे म्हटले जाते. तर याची लांबी ही सुमारे 25 ते 30 सेंटीमीटर इतकी असते. तसेच पार्ट्स ऑफ युरेटर पाहूया. तर या युरेटरचे मेनली 3 भाग आहेत. सर्वात प्रथम आहे ॲबडॉमिनल पार्ट, जो की पोटाच्या पोकळीमध्ये असतो. दुसरा आहे पेल्विक पार्ट, जो की पेल्विक कॅव्हिटीमध्ये असतो.
आणि तिसरा आहे इंट्राम्युरल पार्ट, जो की तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे. तसेच युरेटरचे फंक्शन्स म्हणजेच कार्य पाहूया. तर यामध्ये मूत्र हे मूत्रपिंडातून मूत्राशयात नेणे हेच याचे काम असते, म्हणजेच मुख्य काम असते. म्हणजेच किडनीमध्ये जे युरिन तयार झालेले असते ते युरिनरी ब्लॅडरकडे पाठवण्याचं काम युरेटर करत असते. तसेच पेरिस्टॅल्सिस मूव्हमेंटमुळे युरिन हे पुढे ढकलले जाते. पेरिस्टॅल्सिस मूव्हमेंट म्हणजेच तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. नेक्स्ट आपण युरिनरी सिस्टीमचा युरिनरी ब्लॅडर हा पार्ट पाहूया. तर युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय याची सर्वप्रथम डेफिनेशन पाहूया. तर युरिन साठवून ठेवणारी स्नायुमय म्हणजेच मसल्सची पिशवी म्हणजेच युरिनरी ब्लॅडर. तर आपल्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये एक मसल्सची पिशवी असते, त्याला युरिनरी ब्लॅडर असे म्हणतात, ज्यामध्ये युरिन स्टोअर केले जाते. तर याचं लोकेशन हे पेल्विक कॅव्हिटीमध्ये स्थित असते. तसेच युरिनरी ब्लॅडरची क्षमता म्हणजे स्टोअर करण्याची क्षमता 300 ते 500 ml इतकी असते. म्हणजेच 300 ते 500 ml युरिन स्टोअर करण्याची क्षमता असते. तसेच युरिनरी ब्लॅडरचे पार्ट्स पाहूया. तर यामध्ये मुख्यतः 4 भाग पडलेले आहेत. सर्वप्रथम भाग हा अपेक्स आहे, दुसरा भाग हा बॉडी आहे, तिसरा भाग हा फंडस आहे आणि चौथा भाग हा नेक आहे. नेक्स्ट युरिनरी ब्लॅडरचे फंक्शन्स पाहूया. यामध्ये सर्वप्रथम फंक्शन आहे मूत्र साठवणे म्हणजेच युरिन स्टोअर करणे, तसेच मिक्चुरेशन करणे म्हणजेच मूत्राचे विसर्जन करणे आणि मूत्र विसर्जनापूर्वी योग्य तो दाब निर्माण करण्याचे काम हे युरिनरी ब्लॅडर करत असते. नेक्स्ट आणि लास्ट युरिनरी सिस्टीमचा युरेथ्रा हा भाग आहे. तर युरेथ्रा म्हणजे काय हे पाहूया. तर यामध्ये याची सर्वप्रथम युरेथ्रा म्हणजे काय याची डेफिनेशन पाहूया. तर मूत्राशयातून म्हणजेच युरिनरी ब्लॅडरमधून युरिन हे शरीराबाहेर नेणाऱ्या मार्गाला युरेथ्रा किंवा मूत्रमार्ग असे म्हणतात. तर मेल युरेथ्रा म्हणजेच पुरुषांचा मूत्रमार्ग हा लांबीला सुमारे 20 सेंटीमीटर असतो, म्हणजेच स्त्रियांपेक्षा जास्त लांब असतो. तसेच पुरुषांमध्ये युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोन्हीसाठी कार्य करतो, म्हणजेच युरेथ्रा हा कार्य करतो. तसेच फिमेलमधील युरेथ्रा हा पुरुषांपेक्षा लांबीला खूप कमी असतो, म्हणजे 4 सेंटीमीटर इतका असतो आणि याचे काम स्त्रियांमध्ये फक्त युरिन विसर्जनासाठीच कार्य करते. नेक्स्ट आहे फिजिओलॉजी ऑफ युरिनरी सिस्टीम म्हणजेच मूत्रवहन संस्थेचे कार्यशास्त्र. तर यामध्ये सर्वप्रथम आहे फिल्ट्रेशन ऑफ ब्लड म्हणजेच रक्त गाळणीकरण, ज्यामध्ये मूत्रपिंडातून दर मिनिटाला म्हणजेच किडनीमध्ये दर मिनिटाला 1200 ml रक्त प्रवाहित होते, म्हणजेच सर्क्युलेट करते. हे रक्त ग्लोमेरुलसमध्ये गाळले जाते, जे की डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे. याला ग्लोमेरुलस असे म्हणतात. यामध्ये फिल्ट्रेशन होते. तसेच युरिन फॉर्मेशन म्हणजेच मूत्र निर्मिती करण्याचे काम हे युरिनरी सिस्टीम करत असते. तर यामध्ये मूत्रनिर्मिती म्हणजेच युरिन फॉर्मेशन हे 3 टप्प्यामध्ये केले जाते. सर्वप्रथम आहे ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन म्हणजेच रक्तातील पाणी, ग्लुकोज, क्षार आणि युरिया हे सर्व बॉवमन्स कॅप्सूलमध्ये गाळले जाते. बॉवमन्स कॅप्सूलमध्येच ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन असते. युरिन फॉर्मेशनचा दुसरा टप्पा हा ट्युब्युलर रिऑब्झॉर्प्शन आहे. ट्युब्युलर रिऑब्झॉर्प्शन म्हणजेच शरीराला आवश्यक असलेले पदार्थ पुन्हा रक्तामध्ये शोषले जातात. उदाहरणार्थ ग्लुकोज, अमायनो ॲसिड, वॉटर, सोडियम एक्सेट्रा. युरिन फॉर्मेशनचा अंतिम टप्पा म्हणजेच तिसरा टप्पा हा ट्युब्युलर सिक्रेशन आहे, ज्यामध्ये अनावश्यक पदार्थ नलिकेत सोडले जातात आणि ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. उदाहरणार्थ हायड्रोजन आयन्स, पोटॅशियम आयन्स आणि अमोनिया. नेक्स्ट आहे कंपोजिशन ऑफ युरिन म्हणजेच मूत्राची निर्मिती. तर युरिनमध्ये 95% पाणी असते, तसेच 5% हे घन पदार्थ असतात म्हणजे सॉलिड्स असतात. तसेच युरिया असतो, तसेच युरिनमध्ये युरिक ॲसिड असते, तसेच क्रिएटिनिन असते, तसेच इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि युरिनमध्ये अमोनिया असतो. नेक्स्ट मूत्राचे सामान्य गुणधर्म पाहूया. तर युरिनचा रंग हा फिकट पिवळा असतो,
याची स्मेल ही विशिष्ट असते. याचसोबत युरिनचा pH हा 4.5 ते 8 इतका असतो. याची ग्रॅव्हिटी ही म्हणजेच युरिनची ग्रॅव्हिटी ही 1.005 ते 1.030 इतकी असते. याचसोबत याचे आउटपुट हे म्हणजेच युरिन हे दररोज शरीराच्या बाहेर 1500 ml प्रतिदिवस इतके असते. नेक्स्ट आहे हार्मोन्स सिक्रेटेड बाय किडनी. किडनीद्वारे तयार होणारे हार्मोन्स, किडनीद्वारे रेनिन हे हार्मोन्स सिक्रेट होत असते. तर रेनिन हा हार्मोन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो. याचसोबत किडनीमधून इरेथ्रोपॉयटिन हे हार्मोन सिक्रेट होत असते. या हार्मोनचे कार्य हे अस्थिमज्जेमध्ये RBC निर्मिती वाढवणे म्हणजेच बोन मॅरोमध्ये लाल रक्तपेशांचे फॉर्मेशन वाढवणे. तसेच किडनीमध्ये तयार होणारे तिसरे हार्मोन हे कॅल्सिट्रिऑल आहे, जे की विटॅमिन डीचे सक्रिय रूप असून कॅल्शियम शोषणास म्हणजेच कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी मदत करते. नेक्स्ट आणि लास्ट आहे फंक्शन्स ऑफ युरिनरी सिस्टीम म्हणजेच मूत्रवाहन संस्थेचे कार्य. तर यामध्ये युरिनरी सिस्टीमचे सर्वप्रथम कार्य हे रक्त शुद्ध करणे आहे. दुसरे कार्य हे मूत्र तयार करणे म्हणजेच युरिन फॉर्मेशन. तसेच अपायकारक पदार्थ बाहेर टाकणे म्हणजेच शरीरातील खराब पदार्थ बाहेर टाकणे. याचसोबत शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे. तसेच इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखणे. याचसोबत ॲसिड बेस बॅलन्स राखणे. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करणे. याचसोबत लाल रक्तपेशांची निर्मिती करणे आणि विटॅमिन डी ॲक्टिवेशन करणे. तसेच होमिओस्टॅसिस राखणे. होमिओस्टॅसिस म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी. GNM फर्स्ट इयरच्या सर्व विषयांच्या नोट्स अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असतील त्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.